मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये वसू आता काव्याला म्हणते की काव्या, हे बघ, तू कुणाचं काही ऐकू नकोस. तुझं मन जे सांगतं ना तुला ते तू ऐक. फक्त तुझ्या मनाचं ऐक तरच तुला तुझ्या पसंतीच्या मुलाशी आणि पार्थला त्याच्यावर प्रेम करणाऱ्या मुलीबरोबर लग्न करता येईल. तेव्हा वसूचं हे बोलणं ऐकून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा सर्वजण आता लगेचच वसू आत्याकडे पाहू लागतात, कारण वसू आत्या या फोर्सफुली काव्याकडून वदवून घेण्याच्या प्रयत्नात असतात. सर्वांनाच वसू आत्याचा खूप राग आलेला असतो. मग काव्या काहीही बोलत नसते, एकदम गप्प असते. तरीही आता लगेचच मोठ्याने वसू तिला विचारते की अगं बोल ना काव्या, काय झालं, बोल ना. मग आता काव्या मोठ्यानेच ओरडते की हो, व्हायचंय मला या लग्नाच्या बंधनातून मोकळं, असं म्हणून ती सर्वांना आपला निर्णय सांगते. तेव्हा मात्र आता रम्या आणि वसू या दोघीही खूप खुश होतात, तर बाकी सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा सर्वजण काव्याकडे आश्चर्याने पाहू लागतात. तर गुरुजींना सुद्धा विश्वास बसत नाही की या मुलीला या लग्नाच्या बंधनातून मोकळं व्हायचंय. मग आता नंदिनीला माहीत असतं काव्या मुद्दाम तर करत नाही ना, म्हणून ती आता तिच्यावर जरा ओरडते आणि विचारते, काव्या जरा भानावर ये, मला एक गोष्ट सांग, तू हे असं मुद्दाम करत नाही ना, कारण हे मंगळसूत्र चुकून हरवलंय तुझ्याकडून, बरोबर? काव्याचं नक्की काय मत आहे हे पुन्हा सर्वजण जाणून घेण्याच्या प्रयत्नात असतात, की काव्याने खरंच मंगळसूत्र लपवलं की ते हरवलंय. तिने सारखंच तिला विचारण्याचा प्रयत्न करते. तेव्हा काव्या आता म्हणते की मी खरंच सांगते तुला ताई, मी नाही लपवलं हे मंगळसूत्र आणि खरंच ते चुकून कुठेतरी हरवलंय. तेव्हा वसू पुन्हा काव्याला एकदा खोटं पाडण्याच्या प्रयत्नात असते आणि ही खोटं बोलत असल्याचं म्हणते. तेव्हा रागातच आता नंदिनी म्हणते, आत्या आता काव्या म्हणतीये ना सापडत नाहीये, तर खरंच नसेल सापडत. त्यानंतर नंदिनी आता आपले अश्रू पुसते, कारण तिला काव्याचा खरेपणा माहीत असतो. मग आता लगेचच ती गुरुजींची माफी मागते आणि म्हणते, गुरुजी हे पहा, मला माहीत आहे पूजेचा मुहूर्त टळतोय, पण एकदाच, फक्त एकदाच मी हे मंगळसूत्र शोधून येऊ का? आणि जर यावेळी मंगळसूत्र नाही मिळालं ना, तर तुम्ही सांगाल ना ते आम्ही करू. तर आता गुरुजी नक्की काय म्हणतायत याकडे सर्वांचं लक्ष असतं. सर्वजण गुरुजींच्या हो बोलण्याचीच वाट पाहत असतात. मग गुरुजी आता कसेबसे हो असं म्हणतात, तर नंदिनीला आणि घरातील सर्वांनाच जरा बरं वाटतं. तर वसू आणि रम्या या दोघीही गालातच हसतात. तर आता पिहूला लगेचच आठवतं की ते मंगळसूत्र हे रम्याताईने तिच्या रूममध्ये एका फ्लावर पॉटच्या खाली ठेवलं आहे. आता हे सगळं आठवल्यानंतर आता खरं तर पिहूला या सगळ्याबद्दलच माहीत असतं आणि ती मनातच विचार करू लागते, तेव्हा रम्याताई हे मंगळसूत्र लपवत होती तेव्हा मी बरोबर पाहिलं होतं, पण ते मंगळसूत्र त्यावेळी कुणाचं होतं ना हे मला माहीत नव्हतं, पण आता सगळं माहीत झालंय, असं म्हणून आता पिहू ही अगदी रम्याकडे पाहतच राहते. आणि मग नंतर तिलाच या गोष्टीचा त्रास होऊ लागतो आणि लगेचच ती आतमध्ये जाते. मग आता इकडे बाहेर लगेचच मानिनी ही विक्रमला म्हणते की तुम्ही गुरुजींबरोबर बोलता का हो जरा, खरंच पार्थला जाऊ देत ना बाहेर, आणि तो एखादं मंगळसूत्र नवीन घेऊन येईल ना काव्यासाठी. मग आता वसू लगेचच मध्ये बोलू लागते की करा करा, हिऱ्याचं करा, 4 पदरी करा, पण जिच्यासाठी करताय ना तिला विचारा की हवंय की नको तुला ते मंगळसूत्र, कारण तिलाच सिद्ध करायचंय ना की काव्याने हे मुद्दामून वगैरे केलेलं नाहीये म्हणून. नाही, तिला तिच्या बहिणीवर खूप विश्वास आहे की ती ते मंगळसूत्र शोधून आणेल, मग पार्थ पुन्हा ते काव्याच्या गळ्यात घालेन. अगं ये मुली, लक्षात येते का तुझ्या, कारण तू जे मंगळसूत्र काढून ठेवलंय ना ते पुन्हा एकदा तुझ्याच गळ्यात पडणार आहे. त्यामुळे तुला जर काही लग्न मान्य नसेल ना, तर आत्ताच सगळं काही सांगून ना तू मोकळी हो यातून. मग आता वसू पुन्हा पुन्हा काव्याला त्याच निर्णयापर्यंत विचार करायला भाग पाडत असते. तर मानिनी त्याचबरोबर पार्थ आणि विक्रमला बरोबर समजतं की वसू आत्या हे का करत आहे कळतच नाही. अगं त्या बिचाऱ्या नंदिनीचे कष्ट तरी वाचतील. ती नंदिनी बिचारी 2-2, 3-3 वेळा ते मंगळसूत्र शोधण्यासाठी आतमध्ये गेली आहे. मग आता लगेचच काव्या रागात म्हणते की माझ्या एकटीच्या बोलण्याने तरी काय होणार आहे. मग सर्वजण पुन्हा एकदा काव्याकडे पाहू लागतात. तेव्हा आता रम्या लगेचच म्हणते, अगं तुझ्या एकटीच्या बोलण्याने नाही काव्या, अगं तू सुद्धा या घरची एक मेंबर आहेस ना, मला जे वाटतं ते मी कसं मोकळेपणाने बोलू शकते तसं तू सुद्धा या घरात अगदी मन मोकळेपणाने बोलू शकतेसच ना, आणि यालाच घर म्हणतात नाही का. आणि आज आपल्या घरी गृहशांतीची पूजा आहे, आणि आजच जर आपण आतून शांत नसू तर बाहेरच्या शांतीचं काय. अगं असल्या शांतींचा काहीही उपयोग होत नाही मग.
त्यामुळे या लग्नाबद्दल तुला जे काही वाटतं ना ते अगदी मोकळेपणाने तू बोल. तू जर तुझं मन मोकळं केलं ना तरच तुला शांत वाटेल. आई म्हणते तसं बोलण्यानेच प्रॉब्लेम सुटतात, हो की नाही आई? मग आता वसू फक्त हो ना असं म्हणते. तेव्हा काव्या आता लगेच रम्याला म्हणते की मला काय बोलायचं हे घरातील सर्वांना माहीत आहे. कशाला उगीच नव्याने ऐकल्यासारखं वागताय? आणि काय घडलं आहे हे घरातील सर्वांना माहीत असून तुम्ही असं खोटं का वागताय? त्यानंतर ती गुरुजींकडे जाते आणि म्हणते माफ करा गुरुजी, मी लहान तोंडी मोठा घास घेते. तुम्ही भविष्य सांगताना मग मला एक गोष्ट सांगाल का? कुठल्या तरी भलत्याच व्यक्तीने माझ्या आयुष्यात येऊन माझं नशीब बदलवलं तर काय करायचं? मी फक्त ओके म्हणायचं का? माझं बदललेलं नशीब, बदललेलं नातं मला मान्यच नसेल तर मग मी काय करायचं? मी फक्त ते नातं लादून घ्यायचं आणि खुश राहायचं का? काहीही आवडत नसताना खुश राहण्याचं नाटक करणं म्हणजे लग्न. तेव्हा सर्वजण आता काव्याकडे पाहू लागतात, कारण काव्याच्या मनातील दुःख हे सर्वांना समजत असतं. मग ती आता गुरुजींना म्हणते की ही अशी एक नवीन व्याख्या मी आता शिकली आहे. मग आता शेजारच्या काकू लगेच म्हणतात की पहा, यांनी आपल्याला गृहशांतीला बोलवलं परंतु यांचेच तमाशे इथे सुरू आहेत आणि गृहशांती राहिली बाजूला. मग आता दुसऱ्या काकू म्हणू लागतात की ती नंदिनी ना खरंच खूप चांगली आहे, अगदी आदर्श सून, आणि ही काव्या म्हणजे एकदम तिखट मिरची आहे, तिखट मिरची. मग आता लगेचच त्या काकू म्हणू लागतात बिचारी नंदिनी खरंच समजूतदार मुलगी आहे हा, पण बिचारा पार्थ ना चांगली मुलगी गमावून बसला, पण जीवाने मात्र नशीबच काढलं. असं आता म्हटल्याबरोबरच काव्याला खूपच राग येतो. काव्याच्या रागाचा आता पाराच चढतो. मग आता ती चुटकी वाजवतच पुढे येते. अगर्व बायकांना म्हणते की इथे पूजेला आले आहात ना, मग जरा शांत बसा, आणि नसेल बसायचं ना तर मग एक काम करा, निघा तुम्ही घराबाहेर, तुमच्या घरी जा आणि तेथे टीव्हीवर चॅनेल बघत बसा. आमच्या घरच्या तुम्हाला नुसत्या निंदा करायच्या आहेत का? मग घराबाहेर जा आणि करा. मग आता सर्व बायकांचा ती चांगलाच अपमान करते. तेव्हा आता लगेचच बघा ही कशी बोलते, बघा बघा, माझी सून जर अशी असती ना तर मी कधीच गावी निघून गेले असते, असं शेजारच्या काकू म्हणतात. तेव्हा काव्या म्हणते निघा, आत्ताच निघा तुम्ही. मग आता वसू आणि रम्या नुसती भांडणाची मजा घेत असतात. तुम्ही आत्ता निघा म्हणजे तुमची सून ना खुश होईल, तुमच्या सुनेला आणि तुमच्या मुलाला ना जरा त्यांची स्पेस मिळेल, कळलं? असं म्हणून आता लगेचच काव्याही भडकते. मग आता लगेचच दुसऱ्या काकूंना ती म्हणते काय हो तुम्हीच अहो, दुसऱ्यांचे संसार म्हणजे पेरूची फोड नाहीये, तिखट मीठ लावून असं चघळायला. आता पूजा होईल तोपर्यंत शांत बसू शकत नसाल ना तर गप्प बसा. मग आता सर्व बायकांना खूप राग येतो. तेव्हा त्या काकू म्हणतात मानिनी, हे ऐकायला आलो आहोत का आम्ही इथे? मग आता लगेचच मानिनी म्हणते सॉरी हा काव्या, अगं असं चार चौघांमध्ये वागू नये बाळा. मग आता लगेचच काव्या म्हणते काकू, या चार चौघांमुळेच ना मी अशी झाली आहे. याच समाज नावाच्या चार चौघांनी आमच्या चौघांचं आयुष्य सुद्धा अगदी उद्ध्वस्त केलंय. कारण रोज सकाळी उठल्यानंतर एकाच गोष्टीची जाणीव होते की काय होऊन बसले माझ्या आयुष्यात, असं म्हणून ती रडत असते. त्यामुळे आता माझं ठरलंय की मला हे लग्न मान्य नाहीये असं ती म्हणणारच असते. तेवढ्यातच नंदिनी तेथे येते आणि मिळालं असं म्हणते. मग आता लगेचच नंदिनी सर्वांसमोर येते आणि आई मंगळसूत्र मिळालं असं म्हणते. तेव्हा ते मंगळसूत्र पाहून आता रम्या त्याचबरोबर वसू आत्याला खूपच मोठा धक्का बसतो की हे मंगळसूत्र मिळालंच कसं काय. तेव्हा वसू आता लगेचच रम्याकडे पाहते तर रम्याच्याही चेहऱ्यावरचा आता रंगच उडालेला असतो. कारण तेव्हा आता सर्वांनाच खूप आनंद होतो, कारण ते मंगळसूत्र सापडलेलं असतं. आता लगेचच मानिनी नंदिनीला विचारते, अगं नंदिनी कुठे सापडलं ते मंगळसूत्र? तेव्हा नंदिनी म्हणते आई जाऊ देत ना, कुठेही सापडू देत, सापडलं ते महत्त्वाचं ना. मग आता मानिनी म्हणते हो बरोबर आहे बाळा, असं म्हणून ती लगेच पार्थला म्हणते बाळा पार्थ इकडे ये आणि घाल काव्याच्या गळ्यामध्ये हे मंगळसूत्र. तेव्हा आता लगेचच काव्याला मोठा धक्का बसतो. तेव्हा पार्थ आता पुढे येत काव्याच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र कसं बसं घालतो. तेव्हा काव्या आता त्याच्याकडे पाहतच राहते. तर जीवा आणि नंदिनी हे दोघेही सुद्धा आता काव्या आणि पार्थकडे पाहत असतात. तर आता रम्याचा चेहरा एकदमच पडलेला असतो आणि रम्या अगदी रागातच
काव्य आणि पार्थकडे पाहत असते आणि त्याचबरोबर नंदिनीकडे सुद्धा, कारण तिनेच ते मंगळसूत्र आता शोधून आणलेलं असतं. तेव्हा विक्रम आता जास्त वेळ न घालवता विचारतो, गुरुजी पूजेला सुरुवात करायची का? तेव्हा गुरुजी म्हणतात हो. गुरुजी म्हणतात की हो चला आपण आता पूजेला सुरुवात करूयात. आता लगेचच इकडे वसू ही रम्याकडे खूप रागात पाहते, कारण एवढा वेळ तमाशा घालून एवढी काव्याची फजिती करून काहीच उपयोग झाला नाही असं वसूला वाटतं. त्यानंतर पार्थ आणि काव्याची जोडी हे दोघेही पूजेला बसतात, तर नंदिनी आणि जीवा हे दोघेही आता जोडीनेच पूजेला बसलेले असतात. घरातील सर्वजण आता तेथे असतात, हात जोडून उभे असतात. तेव्हा आता लगेचच गुरुजी मंत्रोच्चार सुरू करतात, पूजासुद्धा सुरू करतात. तेव्हा आता लगेचच जीवा हा नंदिनीकडे पाहतो, तर नंदिनीसुद्धा अगदी हळूच जीवाकडे पाहत असते. मग इकडे पार्थसुद्धा काव्याकडे पाहतो, तर काव्यसुद्धा पार्थकडे पाहते आणि लगेच आपली नजर चोरत असते. इकडे आता गुरुजी म्हणतात की पत्नीने पतीच्या हाताला हात लावायचा. मग आता तो अभिषेक करण्यासाठी हे करावं लागणारच असतं. म्हणूनच आता नंदिनीला जीवाच्या हाताला हात कसा लावावा हेच कळत नाही. तेव्हा जीवा आता नंदिनीकडे पाहतो, तर नंदिनी अगदी शांतपणे जीवाच्या हाताला हात लावते. ते दोघेही तो विधी पूर्ण करतात. तर आता इकडे काव्याची वेळ असते. इकडे पार्थ काव्याला काहीच बोलत नाही, कारण त्याला माहीत असतं की ही चिडलेली आहे. मग तो फक्तच एकदा तिच्याकडे पाहतो, तर काव्या गुपचूपच पार्थच्या हाताला हात लावते. तर जीवाची नजर फक्त आणि फक्त काव्याकडे असते, कारण आता मनात अजूनही काव्यावरचं प्रेम कुठे ना कुठे दडलेलं असतं. मग काव्यसुद्धा आता जीवाकडे पाहते आणि पटकन पार्थकडे पाहते आणि पूजा संपन्न होते. पूजा संपन्न झाल्यानंतर सर्वजण आता पुन्हा एकदा गुरुजींचे आशीर्वाद घेतात. आता पूजा वगैरे झाल्यानंतर सगळं काही आवरून झाल्यावर नंदिनी आता किचनमध्ये येते. आता तेथे रम्यासुद्धा पाणी घेण्यासाठी आलेली असते, तर रम्याचा चेहरा मात्र पडलेला असतो. तेव्हा आता लगेचच नंदिनी ही रम्याकडे थोडी रागात पाहते आणि जरा स्पष्टपणेच तिला विचारते, काय गं, काव्याचं मंगळसूत्र तूच चोरलंस ना? तेव्हा रम्याला आता खूप मोठा धक्काच बसतो. रम्या आता नंदिनीकडे पाहतच राहते. तिचा चेहऱ्याचा रंगच उडतो, कारण नंदिनीला कसं माहीत झालं की हे मंगळसूत्र मीच चोरलं आहे असं आता रम्याला वाटत असतं. म्हणूनच आता रम्या म्हणते, काहीतरीच काय बोलती अगं नंदिनी तू, मी का चोरेल ते मंगळसूत्र, असं ती आता खोटं बोलत असते. तेव्हा नंदिनी म्हणते, हे बघ, एवढी ॲक्टिंग करण्याची ना काहीही गरज नाही आहे, कारण इथे तुला बघायला ना खरंच कुणी नाही आहे. मग आता नंदिनी लगेचच रम्याला जाब विचारू लागते की ज्यामुळे या घरामध्ये तमाशा झाला ते काव्याचं मंगळसूत्र तू का चोरलंस याचं उत्तर दे अगोदर. तेव्हा आता लगेचच रम्या ही पुन्हा एकदा खोटं बोलू लागते आणि तुला कसं माहीत मंगळसूत्र मी चोरलं आहे, तू माझ्यावर असा कसा डाऊट घेऊ शकतेस, असं आता रम्या रागातच विचारते. तेव्हा आता नंदिनी म्हणते, असं कसं म्हणजे, मला माहीत आहे, मला पिहूमुळे हे सगळं समजलंय. तेव्हा रम्याला आता खूप मोठा धक्का बसतो की बापरे, पिहूमुळे कसं? मग आता नंदिनी लगेच तिला रागात सांगू लागते की अगं, जेव्हा मी मंगळसूत्र शोधत होते ना काव्याच्या रूममध्ये, तेव्हा खरं तर मला ते सापडतच नव्हतं. आणि मग नंतर पिहू तेथे आली आणि तिने मला सांगितलं की हे मंगळसूत्र कुठे आहे ना, मला माहीत आहे, चल तू माझ्याबरोबर, असं म्हणून तुझ्या रूममध्ये ती मला घेऊन गेली. आणि तेथे घेऊन गेल्यानंतर बघ, इथे फ्लावर पॉटमध्ये रम्याताईला हे मंगळसूत्र लपवताना मी पाहिलं आहे काव्या वहिनीचं, असं पिहूने सांगितलं. मग आता नंदिनीलाच मोठा शॉक बसतो. नंदिनी विचारते, काय? मग आता पिहू म्हणते, हो बघ की या फ्लावर पॉट खाली. तेव्हा आता लगेच फ्लावर पॉट खाली ती ते मंगळसूत्र पाहते, तर खरंच ते मंगळसूत्र नंदिनीला तिथे सापडतं. त्यामुळेच आता नंदिनीला समजतं की रम्यानेच हे मंगळसूत्र लपवलं आहे. मग आता त्यानंतर नंदिनीला हे सगळं आठवल्यानंतर ती सगळं रम्याला सांगते. मग आता रम्याचा चेहराच पडतो. रम्या आता तिच्यासमोर खोटी पडते. मग आता लगेचच नंदिनी रम्याला विचारते की अगं बोल ना, का चोरलंस तू काव्याचं मंगळसूत्र? रम्या ही लगेच निघू लागते आणि म्हणते, काही पण बोलू नकोस हां, मी ते मंगळसूत्र वगैरे काहीही चोरलेलं नाही आहे. तेव्हा नंदिनी आता तिचा हातच पकडते, तिला जवळ खेचते आणि म्हणते की काय गं, तुला मंगळसूत्राची खूप हौस आहे का? कारण तू
लहानपणीच्या भातुकलीमधलं मंगळसूत्र घेऊन तिथे आनंद निवासमध्ये सुद्धा आली होतीस. माझं आणि पार्थचं लग्न मोडण्यासाठी तू तिकडे आली होतीस, बरोबर? आणि आज त्याच पार्थने काव्याच्या गळ्यात घातलेलं मंगळसूत्र सुद्धा तुला चोरायचंय, असं कसं ग? अगं काय योगायोग आहे ना. पार्थने लिहिलेलं लव्ह लेटर हे खोटं आहे हे सांगणारी सुद्धा पिहूच होती, आणि आज काव्याचं मंगळसूत्रात सुद्धा तूच चोरले हे सांगणारी सुद्धा पिहूच आहे. तेव्हा आता रम्या लगेचच नंदिनीच्या नजरेत पडते. त्यानंतर लगेचच आता रम्या ही हसते आणि म्हणते, ती पिहू, तिला काय कळतं एवढं, ती एवढी छोटीशी आहे, तिला काय समजतं? मग आता लगेचच नंदिनी म्हणते, पिहूला सगळं काही कळतं. तिला जी गोष्ट माहीत होती की ते मंगळसूत्र कुठे आहे हे तिने चार चौघात नाही सांगितलं की तू ते मंगळसूत्र लपवलं आहे म्हणून. मला एकट्यात येऊन सांगितलं तिने की ते मंगळसूत्र तिथे आहे म्हणून. एवढं तर कळतंच पिहूला कुठे काय बोलावं आणि कुठे काय नाही. मग त्यानंतर आता रम्या ही नंदिनीकडे पाहत सुद्धा नाही, कारण ती नंदिनीच्या नजरेमध्ये पूर्णपणे पडलेली असते. त्यानंतर नंदिनी आता तिला रागातच म्हणते की आणि अजून एक गोष्ट मला समजली आहे की पार्थचं लग्न मान्य करण्याचा तू कितीही दिखावा करत असेल ना, तरीही ते सगळं आणि सगळं नाटक आहे. तू कितीही दाखवत असली ना तरीही मनातून अजून तुला फक्त आणि फक्त पार्थबरोबरच लग्न करायचंय, बरोबर ना? एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी तसं काहीही होऊ देणार नाही, असं आता नंदिनी स्पष्टपणे रम्याला सांगते. त्यामुळे रम्या आता रागातच नंदिनीकडे पाहते. त्यानंतर आता नंदिनी म्हणते की ऐक, देवब्राह्मणाच्या साक्षीने काव्या आणि पार्थचं लग्न झालंय आणि नशिबाने त्या दोघांच्या लग्नाची जी गाठ बांधली आहे ना, ती मी अजिबातच तुला सोडवू देणार नाही, समजलं? अगं रम्या, पार्थ आणि त्याचबरोबर काव्याचं लग्न मोडण्याचे तू लाख प्रयत्न कर, पण मी तुला तुझ्या ह्या प्लॅनमध्ये कधीही यशस्वी होऊ देणार नाही, तुला असं कधीही करू देणार नाही, असं स्पष्टपणे नंदिनी आता रागातच रम्याला म्हणते. तेव्हा रम्या अजूनच रागात नंदिनीकडे पाहते आणि तिला जरा धक्काच बसतो की ही नंदिनी सारखी सारखी मध्ये येते आणि माझा प्लॅन फ्लॉप करते. नंदिनी आता रम्याला खूपच झापते आणि म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव, अगं आता मानाने जरी काव्या माझी मोठी जाऊ आहे ना, तरीही रक्ताच्या नात्याने ती माझी धाकटी बहीण आहे आणि मी तिची मोठी बहीण आहे आणि तिच्यासाठी मी तूच काय साऱ्या जगाविरुद्ध लढण्यासाठी तयार आहे. मी मनात आणलं असतं तर तुझी लबाडी आहे ना, ही लबाडी सर्वांसमोर मी उघड करण्याचा प्रयत्न केला असता किंवा केली सुद्धा असती. तेव्हा रम्याला आता खूपच कसं तरी होऊ लागतं, कारण बरोबर नंदिनीने तिची चोरी पकडलेली असते. मग आता नंतर नंदिनी म्हणते की फक्त घरच्यांसमोरच नाही तर पूजेला आलेल्या प्रत्येकासमोर तुझी लबाडी उघड करण्याचा, चोरी उघड करण्याचा आणि यशस्वी करून दाखवलाच असता, पण मी अजिबातच तसं केलं नाही, कारण मी शारदा धनंजय मोहित्यांची मुलगी आहे, समजलं? आणि माझ्यावरच्या संस्कारांमुळे मी अजिबातच तसं वागले नाही. मी गप्प बसेन या भ्रमामध्ये तू राहू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव, कारण काव्या ही नेहमी बोलून दाखवते, पण नंदिनी आहे ना, नंदिनी ती करून दाखवते. तेव्हा रम्याला अजूनच मोठा धक्का बसतो आणि मग ती नंदिनीकडे पाहतच राहते. आता रम्या यावर काहीही न बोलता लगेच तशीच निघालेली असते. तेव्हा आता नंदिनीला अजूनच राग येतो. मग आता ती म्हणते की 1 मिनिट थांब रम्या. तेव्हा आता रम्या लगेचच रागात नंदिनीकडे मागे वळून पाहते. आता नंदिनी लगेचच तिच्या हातावर तो पाण्याचा तांब्या टेकवते. मग आता रम्या आणि ती एकमेकींकडे खूप वेळ पाहतच राहतात. रम्या अजूनच रागात नंदिनीकडे पाहते, कारण तिला नंदिनीचा खूप राग आलेला असतो, कारण नंदिनीने एका क्षणातच ओळखलेलं असतं की रम्याने हे असं का केलं. मला अजून एका गोष्टीचा राग आलेला असतो की आता नंदिनी माझ्यावर पूर्णपणे लक्ष ठेवणार आणि काव्या व पार्थचं लग्न ती अजिबातच मोडू देणार नाही. मी लाख प्रयत्न करो, परंतु ही नंदिनी नेहमी मध्ये मध्ये येत राहणारच आणि माझा प्लॅन फ्लॉप करणारच, असं रम्याला आता समजतं. त्यामुळे रम्या आता रागातच तो पाण्याचा तांब्या घेते आणि तेथून लगेचच जाते. तेव्हा नंदिनी अजूनच रागात तिच्याकडे पाहते, कारण आता रम्याची ही चाल बरोबर तिने ओळखलेली असते आणि यापुढे काय काय करायचं याचा प्लॅन सुद्धा नंदिनी मनात करते, कारण तिला माहीत असतं की काव्या कशी आहे. त्याचबरोबर रम्या कितीही आता काव्याला पार्थपासून वेगळं व्हायला सांगेल, परंतु मी तसं होऊच देणार नाही, असं नंदिनी आता मनाशी ठरवते.
तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये रम्याचा अगदी जळफळाट झालेला असतो. तर आता रम्या ही वसुआत्याला सांगत असते की आई, त्या नंदिनीला बरोबर समजलं की मी ते मंगळसूत्र लपवून ठेवलं. त्याचबरोबर त्या नंदिनीच्या नजरेमध्ये मला नंदिनी मोहिते नाही तर नंदिनी देशमुख दिसत होती. मग आता लगेचच वसू म्हणते ती मोहित्यांची मांजर ही या देशमुखांची वाघीण होण्याअगोदर तिच्या गळ्यामध्ये पट्टा बांधलाच पाहिजे. तर आता दुसरीकडे युग हा रडत असतो आणि जीवाजवळ जात त्याला म्हणतो, प्रत्येक वर्षी आपण तिघेही मिळून गुढी उभा राहायचो आणि पार्थ सुद्धा आता जीवाजवळ असतोच आणि या वर्षी सुद्धा गुढी आपण तिघेही एकत्र उभारू ना, अशी युगची इच्छा असते आणि तो रडत असतो. त्यानंतर सर्वजण गुढीपाडव्यासाठी छान तयार होतात. मग आता वसू लगेचच काव्याला रागात म्हणू लागते की कुठल्याही दिवशी हिचा तोराना सारखाच असतो, कारण आजकाल आपला पार्थ आणि जीवासुद्धा एकमेकांशी अगदी फटकून वागायला लागलेत. तर आता दुसरीकडे पार्थ हा रडत असतो आणि जीवाला म्हणतो आपण नव्याने सुरुवात करू, असं म्हणून तो आता जीवासमोर हात धरतो जेणेकरून जीवा हातामध्ये हात ठेवेल. परंतु आता जीवा रागातच पार्थकडे पाहतो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.